अगं तू कशापायी काम करतेस? पण वहिनी, हे बघ, तू लय आसव गाळली हायस. आता या घरच्या समद्यांची आसव म्या काढीन. हे बघ, म्या जे जे बोलीन ते समद करायचं. आता म्या आली हाय ना, तुला घरची राणी बनवूनच जाईन. चल ये ये, बस इथं. पण वहिनी, अजिबात नाही. खेळ तर आता सुरू होईल. रमा, लक्ष्मी, इकडे या. काय? तू या घरची मोठी सून आहेस. वय घराची काय दशा झाली आहे, इतकी घाण पसरली आहे. जा, झाडू उचल आणि साफ कर. आणि रमा, तू जाऊन समदेन्सनी चहा बनव. जा. घराच्या वाटण्या झाल्या आहेत आणि मी बनवलेला चहा आई नाही पिणार. आजपासून वाटणी बंद. वहिनी पण जा, जाऊन चहा बनव. सुनांना घर जोडून ठेवावं लागतं, सासूला नाही. माझी तर कधीच इच्छा नव्हती का घराच्या वाटण्या व्हाव्या आणि आम्ही वेगळं राहावं. लय तोंड चालवायची काय बी गरज नाही. हात चालव आणि चहा बनव. ताई, ताई, या वाटण्यांची गरज आहे. जे जसं आहे तसंच राहू द्या ना. तुम्ही थोड्या दिवसांसाठी आलायत ना, सुखानं राहा इथं. तुम्ही घरच्या मोठ्या आहात. मोठ्यांनी घर तोडायला नाही, जोडायला शिकवलं पाहिजे. हे पहा, या घराची परिस्थिती कशी बी असेल, काय बी झालं तरी एकत्र राहणंच बरोबर असतं. रमाजा, चहा बनवून आण. जी, आत्ता आणते. आणि तू उभ्या उभ्या माझं तोंड काय बघत बसले आहेस? जा, झाडू घे आणि घर स्वच्छ कर. आणि या वाटण्यांची रेख बी मिटवून टाक. जा अगे जा. आता जिजाबाई एकटी नाही हाय, म्या हाय तिच्या संग. ध्यानात ठेव मीरा, आणि आपल्या सुनासनी बी आठवण करून देत राहा. अन आपल्या घरच्यांना बी. गुरुजी, आज जे काय मी तुम्हाला सांगत आहे ते नरोत्तम जोशी सांगत नाहीये. हे सांगत आहे आपल्या समाजाचा एक युवा. गुरुजी, मी या भीमरावाचं शिक्षण थांबवण्यासाठी सगळं काही केलं. त्याच्यावर व्यक्तिगत हल्ले केले. हे कॉलेज बंद करण्याचा प्रयत्न केला. यासाठी नाही की मला शिक्षण घ्यायचं नाही, परंतु यासाठी केलंय की त्या खालच्या जातीच्या भीमरावाचं शिक्षण थांबवू शकू. परंतु दुर्दैव, मी असफल राहिलो. त्या भीमरावने कॉलेज उघडायला लावलं. कॉलेजला यायला लागलो तो भीमराव, आणि गुरुजी बघा बघा, तो येत आहे. हा जो येत आहे ना, माहिती आहे कोण आहे? हा आहे बदल. बदल आपल्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या जुन्या परंपरांमध्ये. गुरुजी, याने शिक्षण घेतलं तरी फार काही करू शकणार नाही. हा आपला धर्म, आपली जात, आपल्या संस्कृतीला घायाळ नक्कीच करेल. हा क्षमा असावे गुरुजी, परंतु मी हे म्हणतोय, इतिहास माझ्या बरोबरच तुम्हा लोकांनाही दोषी ठरवेल. लक्षात ठेवा तुम्ही हे. माहिती आहे का? कारण की हा भीमराव तेव्हा शिकण्याचा प्रयत्न करत होता जेव्हा आम्ही होतो. हे आपलं दायित्व होतं, आपलं कर्तव्य होतं की आपण याला थांबूया, आपण याला शिक्षणापासून रोखूया. हे आपल्यावरती होतं गुरुजी.
प्रणाम गुरुजी. प्रणाम गुरुजी. गुरुजी, आज हा मस्तक झुकून इथून गेलाय माहितीये का? कारण पुढे चालून भविष्य काळामध्ये उद्या आपल्या गौरवाने भरलेल्या मस्तकाला झुकवू शकेल. सगळं काही बदलून जाईल. काहीतरी करावं लागेल गुरुजी. करूयात. पण काय? एक रणनीती बनवून त्याच्यावर अंमलबजावणी करायला हवी. होय गुरुजी, सर्वांना एकत्र यावं लागेल. एकत्र येऊ तेव्हाच या भीमरावाचं शिक्षण थांबवू शकणार गुरुजी. अगदी बरोबर गुरुजी. काय प्रभाकर, जसे काही लोकांना वाटत होतं की आता माझे मित्र तुरुंगात डांबले जातील, त्यांना हे माहिती नाही की नरोत्तम जोशी हे नावच पुरे आहे. तसा अंदाज तर त्या इंग्रज अधिकाऱ्यांना सुद्धा होता की हे कोणाचे मित्र आहेत, कोणत्या जातीचे आहेत. तेव्हाच तर यांना सोडावं लागलं त्याला. भीमराव चालला होता आम्हाला कोठडीत पाठवायला, पण बिचारा अपयशी ठरला. जे काही केलंय ते त्यांनी केलंय. त्यांच्या आई वडिलांनी तर त्यांना कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं असणार. त्यांच्या भविष्यासाठी त्यांची स्वप्न असणार. जर तुम्ही त्यांना शिक्षा दिली तर त्यांचं शिक्षण थांबेल. त्यांच्या भविष्याचं काय होईल सर? मी तुम्हा दोघांना विनंती करतो, शक्य झालं तर ही चूक माफ करा. बसा. तर मुलांनो, आज आपण कोणता धडा शिकणार आहोत? सर, समाज आणि व्यक्तीतील संबंध. ते सगळं ठीक आहे. आधी मी तुझ्याबद्दल जाणून घेऊ इच्छितो. जरा तुझ्याबद्दल सांग. काय सांगू सर? काहीतरी तुझ्याबद्दल सांग जे मला माहित नाहीये. सांग. काय सांगणार सर? तुम्हाला तर सगळंच माहिती आहे माझ्याबद्दल. नाव भीमराव आहे, बाबांचं नाव रामजी सकपाळ आहे, समाजाच्या संरचनेनुसार छोट्या जातीचा आहे, जगण्यासाठी संघर्ष करतोय, आणि अजून काय सांगू? हे सगळं मला ठाऊक आहे. जे मला माहित नाही ते सांग. नाही सर, माफ करा. मला समजत नाहीये तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय. हे बघ, जोपर्यंत तू तुझ्याबद्दल मला हे सांगत नाहीस की जे मला माहित नाहीये, तोपर्यंत मी नाही शिकवणार. काय सांगू सर? काय वेगळं सांगू मी स्वतःबद्दल? माझ्यामुळे सगळ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतोय. सांग ना भीमराव, अभ्यास करूया. हा भीमराव, अरे आम्हालाही समजू देत. आता अभ्यास तेव्हाच सुरू होईल जेव्हा तू काही सांगशील भीमराव आपल्याबद्दल. हो, मी काहीही सांगितलं तरी गुरुजी शिकवणार नाही. काय झालं भीमराव? काही सांगितलं नाहीस तू? सर, कदाचित तुम्हा सगळ्यांना माझ्याबद्दल एकच गोष्ट माहित नाही की मी कॉलेजमध्ये फक्त अभ्यास करायला येतो. माफ करा सर, पण माझा वेळ वाया जातोय. वेळ वाया चाललाय. तर कुठे होतो आपण?
ताबडतोब या वर्गातून बाहेर जा. पण गुरुजी बाहेर अभ्यास कसा करणार? इथून बाहेर जा, तिथे आपला बोचकं ठेव आणि तिथून लांबून बघत बस. गुरुजी खरंच काहीच ऐकू येत नाही आणि काही समजत सुद्धा नाहीये. जेवढं ऐकू येत आहे तेवढं पुरेसं आहे. अरे शिक्षण घेऊन कुठे मोठा बॅरिस्टर होणार आहेस की तुला सगळं स्पष्टपणे ऐकू यायला पाहिजे? बाहेर काढा यांना. आम्ही यांना इथे शिकू देणार नाही. निर्णय झाला. भीमराव किंवा त्याच्या जातीचा कोणताही मुलगा या विद्यालयात शिकणार नाही. भीमराव इथे शिकू शकणार नाही. आम्ही 5 पर्यंत मोजू, तोपर्यंत त्याला इथून बाहेर काढा, नाहीतर ही शाळा नाही राहणार आणि कोणी शिकायला इथे येणार नाही. गुरुजी हा खालच्या जातीतला असून सायन्स शिकणार? आम्ही ज्या मायक्रोस्कोप मध्ये डोळे घालून बघतोय आता त्याच्यामध्ये हा सुद्धा बघणार का? आमच्या सोबत टेबलवरती बसणार, आमची पवित्रता भंग करणार? तुम्ही लोकांनी हा विचार तरी कसा केलात की या अस्पृश्य माणसाच्या वहीला मी हात देखील कसा लावू शकतो? या सगळ्यांनी मिळून माझ्या शिकण्याला माझा गुन्हा बनवला आहे. तुम्ही लोकांनी मगरीचे अश्रू बघितले नाही? हे बघा. काय झालं भीमराव? तू तर संघर्षाच्या बाता मारतोस हा? मग आता रडतोयस का? असं दिसतंय या भीमरावला त्याची लायकी समजलीये. अरे कुठे निघालास भीमराव? कमीत कमी मनसोक्त रडून तर घे. भीमराव असे वाटते की संघर्षापासून पळतोयस तू हा? नरोत्तम जोशी, एका विद्यार्थ्याचं आयुष्य अविस्मरणीय आणि सुफल असतं. तुम्ही पण एक विद्यार्थी आहात, पण ज्या पद्धतीने तुम्ही जगत आहात ना, पुढे जाऊन जेव्हा तुम्ही हा दिवस आठवाल तेव्हा फक्त इतकंच आठवेल, विद्यार्थी जीवनात स्वतः शिकण्याऐवजी आपला सगळा वेळ दुसऱ्यांचं शिक्षण थांबवण्यात, त्यांना उद्ध्वस्त करण्यात खर्च केलं. स्वतःच्या आणि इतरांच्या मनात केवळ द्वेष आणि मत्सर पेरलाय तुम्ही. भीमराव, मी तर माझं विद्यार्थी जीवन संस्मरणीयच बनवतोय हा. आणि हे जे काही मी केलेलं आहे हे तुझ्यासाठी केलंय. ही व्यक्ती कधी माझा स्वभाव समजूच शकली नाही. बघ भीमराव, मी तुझ्या आयुष्यामध्ये संकट आणणार. त्याच्याने काय होणार? जर का तू त्या संकटांवर मात केलीस तेव्हा लोक म्हणतील की भीमरावने शिक्षणासाठी खूप संघर्ष केला आहे. आ म्हणतील ना? परंतु दुर्दैव, नाणंच खोटं निघालं. अरे हा तर तुटलाय. तुझे अश्रू बघून मला तर असं वाटतंय की तू लढण्याच्या कुवतीचा सुद्धा नाहीयेस. मग जिंकणं तर खूपच लांब राहिलं. चला. मी अगदी बरोबर बोलले होते. तुझ्यात संस्कार अजिबात नाही आहेत. काय झालं? आता काय केलं मी? आता काय केलं? चहा हातात देऊन निघून नसतं जायचं. उभं राहून बघितलं जातं की पिणाऱ्याला चहा आवडलाय की नाही आवडला. समजलं?
मीराताई, रमा, लक्ष्मी लवकर बाहेर या. बघा बाळाची बायको आलीये. काय बहिणी आल्यात? ताई ताई लवकर चला, बहिणी आल्यात. या लवकर. येत आहे. ताई मी सांगू नाही शकते की मला तुम्हाला बघून किती आनंद झालाय. खरंच ताई, तुम्ही आलात लय चांगलं वाटलं. दादा बघा ना, आपल्या घरची थोरली सून आली आहे. सुनबाई, हे शकुनाचं तुझ्याकडे ठेव. आपल्या सासूच्या पाया पड. रमा, लक्ष्मी, आपल्या मोठ्या सुनेला घरात घेऊन चला. जापुरी. चला ताई. काही गरज नाहीये. तुला नाही म्हणालो होतो ना इथे यायला. चल घरी. पण हे तर सासर आहे ना माझं, आणि सासरची माणसं पण इथेच आहेत. बाळा, हे सुनबाईचं सासर आहे. तिला आज जाऊ दे, नको अडवू तिला. सासर? कसलं सासर? कुठचं सासर? आजपर्यंत हे घर माझं नाही झालं, तर हिचं सासर कसं काय झालं? जर तुमचं आणि माझं नातं सामान्य नाहीये, तर आपल्यातली कोणतीही गोष्ट सामान्य कशी असू शकते? आणि मग कशीही ह्या सुनांसारखी तुमच्या घरी येऊ शकते? एकदम बरोबर आहे. बाला जे बोलला त्याला आमचं समर्थन आहे. आम्ही समजते. तुमच्या समर्थनाची काय बी जरुरी नाहीये, आणि ही माझ्या घराची गोष्ट आहे. यापासून लांब राहाल तरच बरं आहे. चला मागे व्हा. वय वय बाजूला होतो. घ्या. झालं बाजूला. रामजी, आम्ही झालं बाजूला, पण तमाशा तर आम्ही बघणारच. कारण तुमच्या कुटुंबाला सवयच आहे ना दुसऱ्याच्या जीवनात जबरदस्ती घुसायची. आता आम्हाच तुम्ही बघायचं की तुमच्या घरात काय चाललंय ते. भीम दादा, भीम दादा, काय झालं दीपक? लवकर घरी चला. तिकडे चाळीत बाळा दादा आणि त्यांची बायको आलीये. वहिनी आल्यात? हो, आणि त्यामुळेच नाटकं पण होत आहेत खूप. तुम्ही लवकर चला भीम दादा. नाटक? चल. बाळा, सगळ्यांसमोर तमाशा नको करू. चला, सुनबाई पहिल्यांदा आलीये ना, घरात जाऊन मग आपण बोलूया. हो आत्या, बरोबर बोलतायत. नाही आत्या, मला घरात येऊन कोणतीही गोष्ट बोलायची नाही. आम्हाला घरी जाऊ दे, आमच्या घरी. अरे जायचं असेल तर जा ना, आणि तुझ्या बायकोला बी घेऊन जा. उभ्या उभ्या तमाशा कशा पायी करताय? स्वतःचा पण आणि घरच्यांचा पण. हे बघा, हे बरोबर नाहीये. हे बघ, काय चांगलं आणि काय वाईट हे तू मला नको शिकवूस. चल इथून.
बाळा माझं म्हणणं तर बाळा? आहे